इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्धादरम्यान अमेरिकेची मोठी घोषणा। 9 एप्रिलला इराण विरोधातील युद्ध थांबवणार अमेरिकेची घोषणा। अमेरिकेकडून इराण विरोधातील युद्ध समाप्तीची तारीख जाहीर। गेल्या 24 दिवसांपासून इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका हे युद्ध सुरू आहे। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधात आणखी 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। भोंदू खरातवरती आतापर्यंत 6 गुन्हे दाखल झालेत। खरात विरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे। नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आलाय। अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन एसआयटी प्रमुखांनी केलंय। त्यामुळे खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे। अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यावरून देखील महाराष्ट्र हादरला। या भोंदू खरातची सलग 3ऱ्या दिवशी देखील एसआयटीकडून चौकशी करण्यात आली आहे। जवळपास 10 तास खरातची चौकशी झाली। विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून चौकशी करण्यात आली आहे। पोलिसांकडून अशोक खरातचं कार्यालय त्याबरोबरच इतर कागदपत्र तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत आहेत। महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जातोय। दरम्यान खरातला आज 2 वाजण्याच्या सुमारास नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। महिलेवर बलात्कार प्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातवरती आता जमिनीच्या वादामधून हत्येचा देखील गंभीर आरोप करण्यात आलाय। मुंबई आग्रा महामार्गावरील गवळणे इथल्या विलास जाधव नावाच्या शेतकऱ्यानं हा आरोप केलेला आहे। गवळणे इथल्या शेतकरी कैलास जाधवांच्या कुटुंबाचा आणि अशोक खरातचा जमिनीवरून वाद सुरू होता। जाधवांच्या दाव्यानुसार खरातनं फसवणूक करून त्यांची जमीन बळकावलेली होती। या वादावरती न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती। मात्र न्यायालयाचा निकाल अवघ्या 2 दिवसांवरती असतानाच जाधव यांचे भाऊ कैलास जाधवांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केलाय। हा अपघात नसून घातपात आहे आणि त्यामागे खरातचाच हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। 17 डिसेंबर 2022 भावाचा घातपात झाला। तो अपघात नसून तो घातपात होता असा आमचा संशय। कारण ज्या टायमाला आम्ही अंबड पोलीस स्टेशनला गेलो, ज्या टायमाला अपघाताचा गुन्हा दाखल त्यांनी करून घेतला, पण त्यांना सांगितलं की आमचा संशय हा घातपात आहे, हा अपघात नाही आहे। पोलिसांनी सांगितलं तुम्हाला जे सांगितलं ते सांगा, आम्ही FIR मध्ये लिहून घेतो, आम्ही चौकशी करू आणि तुम्हाला न्याय देऊ। भोंदू अशोक खरात संदर्भात आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली आहे। भोंदू अशोक खरात भक्तांना नकली साप आणि नकली वाघाचं कातडं दाखवून घाबरवायचा। अशोक खरातच्या मिरगावच्या मंदिरामध्ये ही भयशाळा चालायची। भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्य करून भोंदू अशोक खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करत असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे। पूजाविधींच्या नावाखाली अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करत होता आणि लैंगिक शोषण केल्यानंतर या पीडित महिलांवर तो अत्याचार करताना त्यांना एक प्रकारची भीती देखील घालत होता। यामध्ये प्लास्टिकच्या कातडीचा वाघ आणि नकली नाग, या नागाची जर आपण परिस्थिती बघितली तर अशाच पद्धतीचे बाजारात मिळणारे हे नाग हा भोंदू बाबा आपल्या पूजाविधीच्या दरम्यान वापरत होता। आणि या पूजाविधीच्या दरम्यान हे नाग वापरत असताना या अशा पद्धतीच्या नागांनी त्यांना भीती घालायचा। लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना पूजाविधी करण्यासाठी नाशिकच्या सिन्नरमध्ये असलेल्या त्याच्या मिरगावच्या मंदिरात तो या महिलांना घेऊन जात असत आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीचे प्लास्टिकचे आणि रिमोटवर चालणारे नागांचा तो वापर करायचा। हे भोंदू बाबाचे सगळे कारनामे हे उघडकीस येताना पाहायला मिळतात। वेगवेगळे प्रकारचे पीडित महिलांचे अत्याचाराचे व्हिडिओ देखील या भोंदू बाबाचे समोर आल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी देवांचा वापर करून किंवा देवदेवतांच्या विधेचा वापर करून हा भोंदू बाबा त्याच्या जाळ्यात या महिलांना अडकवत होता। कॅमेरामन किरण कटरसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। भोंदू बाबा अशोक खरातला त्याच्या अटकेआधीच व्हिडिओ व्हायरल होण्याची कुणकुण लागली होती। काही पीडितांनी खरातवरती कारवाई करण्यासाठी एका आमदारांची भेट घेतली। खरातचा व्हिडिओ दाखवत संपूर्ण घटनाक्रम देखील या आमदारांना सांगितला। तसंच विधानसभेमध्ये मुद्दा मांडण्याची मागणी केली। मात्र संबंधित आमदारांना हे संपूर्ण प्रकरण खरातच्याच कानावरती घातलं। त्यामुळे संतापलेल्या खरातनं एका पीडितेच्या पतीवरती गुन्हा दाखल केला। मात्र पीडितांनी हार न मानता दुसऱ्या आमदाराची भेट घेतली। या आमदारांना मात्र मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हे प्रकरण घातलं। त्यामुळे या कारवाईला वेग आलाय। दरम्यान हे प्रकरण उजेडात येण्याऐवजी खरातला वाचवणारा आमदार कोण याची चर्चा आता सुरू झाली आहे। भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचनं तपासणी केली आहे। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस कार्यालयाची क्राईम ब्रांचनं तपासणी केलेली असून याच कार्यालयामध्ये महिलांचं शोषण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय।
पोलिसांनी पीडित महिलांना सोबत घेऊन कार्यालयाची तपासणी केली. तसंच या कार्यालयामधून अनेक जमिनींचे व्यवहार देखील झाल्याची माहिती ही सध्या समोर येते. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीच्या गोंधळासंदर्भात आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. वर्षा निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची बैठक आयोजित केली गेली आहे. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडीचा वाद मिटवून समन्वय ठेवण्याचा उद्देश या बैठकीमागे असल्याचं कळतंय. सोबतच साताऱ्याच्या निमित्तानं महायुतीतली नाराजी आणि धुसफूस ही समोर आलेली असताना आता विरोधकांना टीकेची आयती संधी मिळू नये यासाठी देखील ही खबरदारी असल्याचं बोललं जात आहे. साताऱ्यातील पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाच्या विषयावरून विधानसभा आणि परिषदेमध्ये दोन्ही ठिकाणी मोठे पडसाद उमटल्याचं दिसून आलं. पण काहीही झालं तरी निलंबनाचा मुद्दा शिवसेना सोडणार नाही अशी भूमिका सेनेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे दिलेले आदेश सभापती राम शिंदे यांनी राखून ठेवल्याचं सभागृहात जोरदार गदारोळ देखील पाहायला मिळालेला होता. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पदावरून दूर करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसं पत्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून सभापती राम शिंदेंना पाठवलंय. तसा प्रस्ताव आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेमध्ये मांडला जाणार असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. सातारा प्रकरणामध्ये नीलम गोऱ्हेंनी अधिकाराचा गैरवापर करून निर्णय दिल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय. आयपीएस अधिकाऱ्याचं निलंबन करण्याचा अधिकार उपसभापतींना नसताना देखील त्यांनी आदेश दिल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे. विधान परिषदेतील निरोप समारंभ आज पार पडणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर 9 आमदारांचा कार्यकाळ मे महिन्यामध्ये संपत असल्यामुळे त्यांना अधिकृत निरोप दिला जाणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, राजेश राठोड आणि अमोल मिटकरी यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. भाजपचे देखील 4 आमदार निरोप घेणार आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे लक्ष लागलंय. शरद पवारांकडून महाविकास आघाडीच्या आमदार आणि खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मवियाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे देखील कार्यक्रमासाठी हजर होते. वायबी चव्हाण सेंटरमध्ये स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना मवियाच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला आणि शरद पवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगड जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शिवसेनेकडून रसिका केणी, चंद्रकांत कळंबे, राष्ट्रवादीकडून नारायण डामसे तर भाजपकडून वैकुंठ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान आमच्यात कधीच वाद नसल्याचं गोगावले यांनी खुलासा केला आहे. वाद कधी होतो आणि काय होतं हे आम्हाला काय माहिती नव्हतं. पण तुम्हाला कसं कळलं ते पहिलं सांगा. आणि आता आम्ही महायुतीमध्ये, केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि आता जिल्ह्यामध्ये आम्ही महायुतीमध्ये आलेलो आहोत. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती हे महायुतीचे झालेले आहेत. हे आज आपण पाहिलं असेल. नेहमी या ना त्या कारणामुळे चर्चेत राहणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा आपल्या एका विधानामुळे चर्चेत आलेत. जवळपास 35 कोटी रुपयांचं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं अशी जाहीर कबुली संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमामध्ये दिली आहे. संजय गायकवाड यांच्या कमिशनखोरीच्या कबुलीमध्ये नवा वाद पेटलाय. पण लगेच संजय गायकवाड यांनी आपल्या स्टाईलमध्ये या प्रकरणावरती सारवासारव देखील केली. पण आमच्या मतदारसंघात कोणी एक माणूस सांगणार नाही की आम्ही कोणाचा छळ केला म्हणून. आमची ताकद आम्ही गोरगरिबांना सपोर्ट करण्याकरता, कार्यकर्त्यांना ताकदवर देण्याकरता माझ्यासोबत सायकलवर फिरणारे कार्यकर्ते आज फॉर्च्युनरमध्ये फिरतात. एवढी जवळपास 35 कोटी रुपयाचं माझं कमिशन मी कार्यकर्त्यांना सोडून दिलं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही स्ट्रॉंग झाले तर मी स्ट्रॉंग त्या ठिकाणी होईल. आता बघा 2-3 वर्ष झाले तुम्ही विधान भवनात आहात. कोण्या आमदाराला किती पैशाची कामं मिळतात हे तुम्हाला माहिती आहे. आणि 35 कोटी कमिशन म्हटलं तर ती अमाऊंट किती होते. त्याच्यामध्ये एक कमिशन नाही तर ते कामाचा विषय आहे असा होता. माझं त्यांना म्हणजे अदरवाईज त्यांनी घेऊ नये, समजून घ्यावं. तेही आमदार आहेत, त्यांना माहिती आहे की परिस्थिती कशी आहे. त्याच्यामुळे माझ्या शब्दाचा हा विपर्यास झालेला आहे. एरमीन आता 5 कोटीचा आमदाराला निधी, त्यातलं 1 कोटी पण मिळालेलं, एवढं कमिशन कुठून मिळणार आहे.
बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विविध गावातील आणि विविध पक्षातील 600 कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम हा पार पडला। या कार्यक्रमामध्ये आमदार संजय गायकवाड यांनी चिखली विधानसभा मतदारसंघातील मित्र पक्षाकडून कार्यकर्त्यांवरती अन्याय होत असल्याचा दावा केलाय। यावेळी टीका करताना गायकवाड यांची जीभ घसरली आहे। त्यामुळे चिखलीमध्ये गायकवाड यांनी केलेलं वक्तव्य नेमकं कोणासाठी होतं याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे। मी त्या मतदारसंघात पाहिलं की इतका भयानक त्रास कार्यकर्त्यांना आहे। पण आता जेव्हापासून माझ्याकडे प्रकरण आलं, आता कोणा पाहतो तुम्हाला त्रास देणार नाही। अरे आम्ही तर आखाड्यातले, मैदानातले, तुम्ही तर घरातले, आणि इकडं नातं। आता मी आज काय नाही बोलत, तुम्हाला भाषणात बोलेन, पण काळजी करू नका। शिवसेना आपल्याला चिखली तालुक्यात ताकदीने वाढवायची आहे। बातमी आहे नागपुरातून संघ मुख्यालयावरती काँग्रेस वंचितचा निघालेला मोर्चा अर्ध्यावरच थांबवण्यात आला। एपस्टीन फाईल्स प्रकरणामध्ये पंतप्रधान मोदींचा राजीनामा घ्या या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, वंचितचे प्रकाश आंबेडकर देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाले। मोहन भागवत चर्चेसाठी तयार नसल्यानं हा मोर्चा थांबवण्यात आला। यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढून जागरूकता करण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केलंय। एपस्टीन फाईल्सच्या माध्यमामधून अमेरिका भारतावरती दबाव टाकत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। चर्चेला तिकडनं निरोप आला होता, आम्ही म्हटलं तयार आहोत, चर्चेला आम्ही कधी घाबरत नाही। पण शेवटी चर्चा न होता कोण भाजपचे निघून गेले। आम्ही अशाला धिक्कार करतो, तुम्ही चर्चेला घाबरताय। जिल्ह्याच्या मोर्चाच्या तयारीला आपण लागलं पाहिजे। 8,000 जे कापसाला मिळतोय, पुढच्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेतला कापूस हा भारतामध्ये 6,000 रुपये क्विंटल मिळेल। शेतकऱ्यांच्या कापसाला कोण विचारणार? आणि म्हणून ही जागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिलाय। कांदा आणि मक्याला योग्य तो दर मिळावा यासाठी येवल्यामध्ये शेतकरी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी हतबल झालेले आहेत। सरकारचं शेतकऱ्यांविषयीचं धोरण हे चुकीचं असल्याचं मत देखील बच्चू कडूंनी व्यक्त केलंय। दरम्यान येवल्यामध्ये बच्चू कडूंनी प्रांताधिकारी कार्यालयावरती कांदे फेकून मारले। कांद्यांपाठोपाठच शेतकऱ्यांनी देखील या कार्यालयावरती कांदे फेकलेले आहेत। कांदा उत्पादक शेतकरी आणि मका उत्पादक हे दोनही शेतकरी मरत आहे आणि देशात तर राज्यात तर सगळेच शेतकरी कापसापासून सोयाबीनपासून तर सगळे मरत आहे। 20% खरेदी नाही आहे, म्हणजे खरेदी केंद्रावर जर मक्याची खरेदी पाहिली तर 20% पण नाही, सोयाबीनची 10 ते 15%। पंजाबच्या शेतकऱ्याचा गहू 70% खरेदी केला तिथल्या राज्य सरकार, आणि आपलं भोंदू सरकार, भोंदू बाबाचं भोंदू सरकार इथे कांदा उत्पादक शेतकऱ्याला साधा भाव ठरवला नाही तुम्ही। येवला तालुक्यात शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला। कांदा आणि मक्याला योग्य भाव मिळावा, त्याबरोबरच केंद्र आणि राज्य सरकारनं भावांतर योजना तात्काळ राबवावी या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा भव्य पायी मोर्चा काढण्यात आला। गळ्यामध्ये कांद्याच्या माळा तर काही ठिकाणी ट्रॅक्टरसह सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। मंत्र्यांच्या निवेदनामध्ये भाव मिळत नाहीत, त्यांनी राजीनामे द्यावेत अशी थेट टीका देखील बच्चू कडूंनी केली। येवला प्रांताधिकारी कार्यालयावरती निघालेल्या या मोर्चामधून शेतकऱ्यांचा रोष दिसून आला। मला असं वाटते हमी भाव एकदा जाहीर फिक्स करून मंत्र्यांनी फक्त निवेदन दिलेलं आहे हे शेतकऱ्याचं समाधान व्हायसाठी, आणि मग मंत्री असताना निवेदन देऊन काही होत नसत तर एक तर त्यांनी राजीनामे द्यावे, नाही त्या आंदोलनात तरी उतरावं कमसे कम।
नाशिकच्या येवल्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामध्ये बच्चू कडू तब्बल 3.5 तास प्रांताधिकारी कार्यालयामध्ये ठाण मांडून होते. कांदा आणि मक्याला योग्य भाव, त्याचबरोबर भावांतर योजना लागू करण्यासह 9 मागण्यांसाठी हा लढा उभारण्यात आला होता. प्रांताधिकारी कार्यालयामधून जयकुमार रावल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्यानंतर तोडगा निघाला. उद्या नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक होणार असून पुढे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील शेतकरी प्रश्नांवरती चर्चा होणार आहे. लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय. जे स्थानिक प्रश्न आहे, जे काही मका खरेदीच्या बाबतीत किंवा नाफेडच्या कांदा खरेदीच्या बाबतीत असेल, इतर काही पाणी पुरवठ्याचे जलसंपदाचे प्रश्न आहे, या सगळ्या संदर्भात जिल्हा लेव्हलवरचे अधिकारी घेऊन 3:30 वाजता कलेक्टर ऑफिसला बैठक होणार आहे. उद्या कलेक्टर ऑफिसला त्या इश्यूजवर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची कलेक्टर साहेबांच्या सोबत बैठक होऊन त्या इश्यूवर तोडगा निघण्यासाठीची बैठक लावली. सगळ्यात महत्त्वाचा विषय पणन मंत्री आणि कृषी मंत्री या दोघांच्या संयुक्त चर्चेतनं आता हे पत्र आम्हाला प्राप्त झालेलं आहे की मुख्यमंत्र्यांसोबत कांदा आणि मकाची जी जटिल समस्या तयार झाली आहे त्याच्यासाठी बैठक लावण्याचं सुतोवाच आश्वासन त्यांनी या पत्राद्वारे आपल्याला या ठिकाणी सूचित केलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्यामधील स्टील हब प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा आता थेट लोकसभेमध्ये पोहोचलाय. खासदार डॉक्टर नामदेव किरसान यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय उपस्थित करत सुपीक शेतजमिनींचे अधिग्रहण थांबवावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. जिल्ह्यामध्ये लाईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि GSW स्टील सारख्या कंपन्यांसाठी मोठ्या प्रमाणावरती जमिनी लागणार असून चारमुशी तालुक्यातील जयरामपूर, मुधोली आणि भेंडाळा परिसरातील साधारण 14 गावांमध्ये मोजमाप सुरू आहे. या प्रक्रियेला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याचं देखील खासदार किरसान यांनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे. गडचिरोली वैसा भी जंगल का एरिया है, ज़्यादा से ज़्यादा लैंड जंगल ने ऑक्युपाइड की है. फर्टाइल लैंड बहुत कम है, जो कल्टीवेटेड लैंड बहुत कम है, और उसमें भी वो कल्टीवेटेड लैंड अगर किसानों की एक्वायर की गई इस प्रोजेक्ट के लिए तो उनके पास में कोई कल्टीवेटेड लैंड बचेगी नहीं, इसलिए उनका विरोध है. बीडमध्ये भूसंपादन कार्यालयामार्फत स्थानिक वृत्तपत्रांना देण्यात आलेल्या जाहिरातींची 50 लाख रुपयांची देयकं 10 वर्षांपासून थकीत आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गोट्या खेळून लक्षवेधी आंदोलन केलं. प्रशासकीय हलगर्जीपणामुळे 50 लाखांची देयकं रोखणं ही वृत्तपत्रांची गळचेपी आहे. हे प्रश्न गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहेत. याकरता वृत्तपत्रांच्या संपादकांनी शासकीय स्तरावरती पाठपुरावा केला, परंतु अद्याप वृत्तपत्रांची देयकंही मिळालेली नाहीत आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या दाराबाहेर गोट्या खेळून अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची चांगलीच चर्चा सध्या रंगली आहे. मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांना हक्काची घरं मिळणार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेअंतर्गत आता त्यांना हक्काची घरं मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर नव्यानं उभारण्यात येणाऱ्या घरांपैकी 50% घरं हे सफाई कामगारांना मालकी हक्कानं देण्याचं आश्वासन करण्यात आलंय. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या अधिवेशनामध्ये होणार असल्यामुळे कामगारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. भिवंडी शहरातील मलनिस्सारण, गटार आणि मेनहोल स्वच्छतेसाठी लवकरच रोबोट यंत्रणेचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. यासाठी केरळ इथल्या जनरोबोट कंपनीकडून अशोकनगर परिसरामध्ये प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं. या प्रात्यक्षिकावेळी महापौर नारायण चौधरींसह काही नगरसेवक त्याबरोबरच पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. दरम्यान साधारण 1,09,00,000 रुपये किमतीची ही यंत्रणा खरेदी करण्याबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती महापौर नारायण चौधरींनी दिली आहे. आम्ही ट्रायल बेसिसवर केरळावरून गाडी मागवलेली आहे. आपले जे अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे ते साफ करण्यासाठी त्याचा हे आम्ही डेमो आज दिलेलं आहे या लोकांनी. याच्यावर आम्ही चर्चा करू. आपल्या काय जर आपल्या गरज असेल तरच ही आम्ही पुढे घेऊ.
मुंबई उच्च न्यायालयानं शहरातील अवैध त्याबरोबरच कथित परदेशी फेरीवाल्यांविरोधामध्ये कडक भूमिका घेतली आहे. अवैध फेरीवाले आढळल्यास त्यांच्यावरती कायद्यानुसार कारवाई करून आवश्यक असल्यास हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आलेत. महापालिका आणि मुंबई पोलिसांना सगळ्या फेरीवाल्यांसह त्यांच्या सहाय्यकांची सखोल ओळख पडताळणी करण्यास सांगण्यात आलंय. त्याबरोबरच रस्ते आणि पथपथावरील अतिक्रमणामुळे पादचारी आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्यामुळे सर्व स्टॉल्सची तपासणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेत. दरम्यान पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांनाच परवानगी देऊन इतर अवैध फेरीवाल्यांना तात्काळ हटवण्याचे आदेश हे कोर्टानं दिलेत. मुंबईतल्या नालेसफाई आणि मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवलेली असतानाच यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबईत पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढलाय. मुंबईमध्ये आतापर्यंत 431 ठिकाणी पावसाचं पाणी साचण्याचा धोका होता. त्यामध्ये यंदा 130 नव्या ठिकाणांची भर पडली आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबईमध्ये एकूण 561 ठिकाणी पाणी साचून पुराचा धोका निर्माण होण्याची भीती आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत पश्चिम उपनगरामध्ये सर्वाधिक म्हणजेच 191 फ्लडिंग पॉइंट्स होते. त्याबरोबरच पूर्व उपनगरामध्ये 131 आणि मुंबई शहरामध्ये 139 फ्लडिंग पॉइंट्स होते. त्यामध्ये आता पश्चिम उपनगरामध्ये 30, पूर्व उपनगरामध्ये 65 आणि मुंबई शहरामध्ये 35 फ्लडिंग पॉइंट्स हे वाढलेले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबईत पाणी साचू नये यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीनं ठिकठिकाणी पाणी उपसा यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यापैकी 547 ठिकाणी पाणी उपसण्यासाठी मुंबई महापालिकेकडून उच्च क्षमतेचे 547 पंप हे बसवण्यात आले. या पंपांची पाणी उपसा क्षमता ही ताशी 60 ते 1000 क्युबिक मीटर असेल. तर यंदा मुंबईतल्या नालेसफाईला अजून देखील वेग आलेला नाहीये. मिठी नदीतला गाळ काढण्याच्या कामासाठी अजून देखील कंत्राटदार मिळू शकलेला नाहीये आणि त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यामध्ये रस्ते खचणं, झाडं पडणं, उघडे मॅनहोल याच्यासह पूरपरिस्थितीचा धोका हा वाढल्याचंच दिसून येत आहे. जगप्रसिद्ध हापूस आंब्याला यावर्षी हवामानातील बदलामुळे मोठा फटका बसलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी 90% आंब्याच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये थंडी पडल्यामुळे आंब्याच्या झाडांना चांगला मोहर आला. मात्र धुकं, दव येऊन राहिलेली थंडी आणि उष्णता यामुळे मोहर पूर्णपणे करपून गेलाय. त्यामुळे 10% देखील उत्पादन शेतकऱ्यांच्या हातामध्ये मिळणार नाही अशी स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. मात्र त्यामधूनच 10% उत्पादन मिळणार असेल तर कोकणातील शेतकरी कसा जगणार हा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे वायव्य सरकारनं शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे लक्ष देऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. नाशिकमधील माडा भूखंड प्रकरणामध्ये सोनू मनवानीला नाशिक कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नाशिकच्या भूखंड अपहार प्रकरणी सोनू मनवानीला अटक केली आहे. सोनू मनवानीच्या अटकेनंतर इतर मोठमोठे बांधकाम व्यावसायिक हे पोलिसांच्या रडारवरती आहेत. भूखंड अपहार प्रकरणाचा नाशिक पोलीस, भूमी अभिलेख आणि महसूल विभागाकडून तपास सुरू आहे. कागदपत्रांची पडताळणी करून पोलिसांकडून शहरातील विविध बांधकाम व्यावसायिकांची चौकशी ही केली जाणार आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये महसूल विभागातील 7 अधिकाऱ्यांवरती मोठी कारवाई करण्यात आली आहे. दिव्यांगांचं बोगस प्रमाणपत्र तयार करून त्यावरती शासकीय नोकरी मिळवल्याप्रकरणी जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी कारवाई केली आहे. यामध्ये नायब तहसीलदार आनंद हट्टेवार, 3 तलाठी आणि इतर मंडळ अधिकारी आणि 2 सहाय्यक महसूल अधिकारी यांचा समावेश आहे. विशेष समितीच्या चौकशीमध्ये दोषी आढळल्यामुळे नायब तहसीलदार हट्टेवार यांना सेवेमधून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. जालन्यामध्ये बेकायदेशीर रेड्याच्या धडकेमधून वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. रेड्याच्या टकरीवरून 2 गटामध्ये वाद झाला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत रेड्याच्या धडका उधळून लावलाय. मात्र संध्याकाळी 3 आरोपींनी रवींद्र लाड या तरुणावरती याच वादामधून चाकू आणि लोखंडी रॉडनं मारहाण केली. उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केलेली असून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्र नंबर 126/26 हा दाखल केलेला होता. खुनाचा प्रयत्न या कलमाखाली 109 BNS खाली. परंतु आज मृत्यू झाल्यानंतर आपण गुन्ह्याच्या कलमामध्ये वाढ केलेली आहे. 103 प्रमाणे कलम वाढ केलेली आहे. रात्रीच आम्ही आरोपींच्या शोधाकरता पथकं रवाना केली होती आणि आज सकाळी आम्हाला याचे 3ही आरोपी जे आहेत ते मिळालेले आहेत. त्यांना आपण आंबोड रोड येथून अटक केलेली आहे. आज त्यांची आम्ही PCR घेणार आहोत आणि त्यानंतर आपण डिटेलचं इंटरव्ह्युशन करणार आहोत की घटना नेमकी का घडलेली आहे, त्याचं कारण काय आहे आणि यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व आहे का याबाबत सखोल तपास आपण पोलीस कस्टडीतून करणार आहोत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.